कसं सुरू करणार आहोत. वेलकम टू ऑल ऑफ यू. सर्वांचं स्वागत आहे. स्टेट बोर्ड मध्ये आपण चर्चा करायला आज सुरुवात करत आहोत. 6वीच राज्य शासनाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाचं जे क्रमिक पुस्तक आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करायला सुरुवात करणार आहोत. सामान्य अध्ययनाचा जो राज्यसेवेचा नवीन अभ्यासक्रम आहे त्याच्यामधला पहिला पॉइंट आहे भारतीय संस्कृतीमधील प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य, स्थापत्यकला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केलेला राहील. हा जो पहिला पॉइंट आहे सध्या तरी हाच कन्सिडर करावा, म्हणजे हाच डोळ्यासमोर ठेवा. जर तुम्हाला अडचण असेल तर ही जी पहिली ओळ आहे, हा जो पहिला पॉइंट आहे ते तुमच्या नोट डाऊन मध्ये आताच नोट डाऊन करून ठेवा, कारण की आता याच्या पुढे आपली चर्चा याच मुद्द्यावर आज होणार आहे. पटकन लिहा. स्टार्ट युअर रायटिंग. जसं आहे तसं भारतीय संस्कृतीपासून तर राहील पर्यंत लिहिलं की मला लगेच सांगा, कमेंट करा. यस सर फक्त म्हणा कमेंटमध्ये, किंवा ऑडिओ ऑन करून जरी म्हटलं तरी चालेल, कारण की या झूमला काही अडचण नसते. तुम्ही माईक ऑन करून लगेच बोलून उत्तर करून सांगून माईक ऑफ करू शकता, म्हणजे आपलं प्रॉपरली 1 to 1 कम्युनिकेट होईल. सर्वांचं मत लगेच आपल्याला पोहोचेल. टाईप करण्यामध्ये वेळ जातो. चला, झालं लिहून? अंजलींचं झालेलं आहे. पूजा? हो सर. ओके, चलो. आता हा जो पॉइंटर आहे हा आपल्याला कव्हर करायचा आहे, किंवा तो डोळ्यासमोर ठेवून आपल्याकडे आता एक जे पुस्तक आहे ते पुस्तक कोणतं आहे? इतिहास व नागरिक शास्त्र इयत्ता 6वी. आता पहिल्यांदा मला हे सांगा, हे वाचलेलं आहे का? ज्याने वाचलेलं असेल त्यांनी यस म्हणा, ज्याने वाचलेलं नसेल त्यांनी नो म्हणा. क्विकली. मी तुम्हाला टार्गेट दिलेलं होतं आठवड्याचं. हे पुस्तक वाचलेलं आहे का? गुड गुड. चला, याच्यामध्ये तुम्हाला हे जे मातीचं भांड दिसतं आहे कलाकृती केलेलं, त्याच्यानंतर त्याच्या खाली हे जे स्क्रिप्ट दिसते डाव्या बाजूला, प्राण्याचं चिन्ह वगैरे, वरती काहीतरी आकृती दिसत आहे. त्याच्यानंतर हे जे सारनाथचं ठिकाण दिसतंय उजव्या बाजूला, उजव्या बॉक्समध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली एक लेण्यासारखं किंवा मंदिरासारखं जुनं स्कल्पचर दिसतंय, ठीक आहे. त्याच्यानंतर उजव्या साईडला या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतं अजिंठा लेणीमध्ये चित्रित केलेलं चित्र आहे. त्याच्यानंतर खाली बॉटमला कॉइन साइड आहे, कॉइन्स आहेत, त्याच्यावर कोरलेलं वेगवेगळे नक्षीकाम आहे किंवा काही मुद्रा दाखवण्यात आलेल्या आहे. तुम्ही लिहिलेली जी सिलेबसची ओळ आहे त्याच्यामध्ये हे चित्र, कोणतं चित्र कशात बसतं हे पटकन मला सांगा. कोणतं चित्र कशात दिसतंय? क्वेश्चन नाही समजला? सिलेबसची आता जी ओळ लिहिली त्या ओळीनुसार हे जे पहिलं पेज आहे पुस्तकाचं, त्याचं कोणतं चित्र कोणत्या घटकात बसतं त्या पहिल्या ओळीच्या?
म्हणजे ती मातीची भांडी आहे ती कशात बसतात, हे सारनाथचं जे ठिकाण आहे ते कशात बसतं, हे बाजूला जे प्राण्याच्या चिन्हाने वरती काही दुसरी चिन्ह आहे ते कशात बसतं, हे जे चित्र चितारलेलं आहे इतर लक्षात ते अजिंठा लेणी मधलं कुठलं आहे, ही जी नाणी आहेत ती कुठली आहेत, किंवा ते हे घटक प्रत्येक चित्र कोणत्या पॉइंट मध्ये बसतं हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पहिला पॉइंटर काय तुमच्या समोर, भारतीय संस्कृतीची प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतची कलेची रूपे, साहित्य, स्थापत्य कला, या प्रत्येक शब्दामध्ये ते चित्र कुठं बसतंय का हे तुम्हाला सांगायचं. प्राचीन, ओके. अजून आणखी क्विकली गिव्ह द आन्सर. हे पहा, अजिबात काळजी करायची नाही, चुकलं तरी चुकलं, काय हरकत नाही. प्राचीन वैदिक काळातलं, ओके. प्रांजली, पूजा. बघा, आता पहिल्यांदा मी तुम्हाला एक आता परत एक हिंट देतो. भारतीय संस्कृतीमधील प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतची कलेची रूप, साहित्य, स्थापत्य कला. आता याच्यामध्ये या पहिल्या ओळीमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचंय की ही जी मातीचं भांड आहे हे कशाचं उदाहरण आहे, कोणत्या कलेचं स्वरूप आहे, कोणत्या कलेमध्ये गणाल त्याला, कोणत्या कलेचा भाग येतं ते, ते मृदा कला, मातीच्या कला. येस ऑर नो? ही भांडी फक्त, येत्या लक्षात, ही भांडी फक्त कशात येतात, मृदे कलेमध्ये येतात, आणि त्या मृदे कलेवरचं कोरीवकाम हे वेगळ्या कलेमध्ये येतं. त्याच्यानंतर तसं खाली तुम्हाला हा जो प्राण्याचा आकार दिसतोय आणि वरती काहीतरी उभ्या आडव्या रेषा दिसत आहेत, ह्या उभ्या आडव्या रेषा म्हणजे प्राचीन काळातली लिपी आहे, स्क्रिप्ट आहे, त्याला इंग्लिशमध्ये स्क्रिप्ट म्हणतात. म्हणजे ही संस्कृतीची स्क्रिप्ट आहे, साहित्याचा तो एक भाग आहे स्क्रिप्ट म्हणजे. त्याच्यानंतर हे जे सारनाथ आहे, त्याच्यानंतर खाली हे जे दिसतंय तुम्हाला मंदिरासारखं, येत्या लक्षात, ही दोन स्थापत्य कलेची उदाहरणं दिसत आहेत. कसली उदाहरणं दिसत आहेत? स्थापत्य कलेची. मात्र या स्थापत्य कलेमध्ये तुम्हाला हे वरती जे टॉम दिसतोय म्हणजे गोल घुमटाकार दिसत आहे, हे कशाचं प्रतीक आहे किंवा हे कशाची स्थापत्य शैली आहे, ते मुघल स्थापत्य शैली किंवा द्रविड स्थापत्य शैली, यादवकालीन स्थापत्य शैली, याचा अभ्यास तुम्हाला अशा प्रकारे करायचा आहे. त्याच्यानंतर हे जे मंदिर दिसतंय तुम्हाला मंदिरासारखं, याची स्थापत्य शैली कोणती आहे, म्हणजे फक्त स्थापत्य शैली नाही तर त्या स्थापत्य शैलीमधला उपप्रकार पण आपल्याला अभ्यासायचा आहे. ही जी मुद्रा तुम्हाला बुद्धांची दिसते, तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की ही जी मुद्रा आहे ही कशातली आहे, कुठून घेतलेली आहे, अजिंठा लेणीमधून घेतलेली आहे. अजिंठा लेणी, हे लेणी पण एक स्थापत्य कलेचं एक वैशिष्ट्य आहे. बघा काय शब्द वापरलोय, स्थापत्य पण आहे त्यामध्ये कला पण आहे. स्थापत्य काय आहे, डोंगरामध्ये पोखरून लेणी तयार केली आहे, ही स्थापत्य शैली. दुसरं कला कोणती आहे, तर चित्रकला आहे, पेंटिंग आहे. पेंटिंग हे आर्ट आहे, बरोबर. त्याच्यानंतर हे जे शेवटचं कॉइन्स दिसत आहेत तुम्हाला, हे कॉइन्स कशाची उदाहरणं येतील, आता हे तुम्ही मला सांगा. कॉइन्स कशाची उदाहरणं येतील, पटकन बोला. ही जी नाणी आहेत,
ती कोणत्या कलेमध्ये गणली जातील? सांगता येत असेल तर येस म्हणा, नाही तर नो म्हणा. प्राचीन साहित्य स्थापत्य कला. ओके. नाही. पूजा. असेल तर यस म्हणा, नसेल तर ओके, नो इश्यू. बघा, कॉइन किंवा मुद्रा आपण त्याला म्हणतो, आणि त्याच्यावर उमटवलेली चिन्ह म्हणजे ही कोणती कला झाली? ही मुद्रण कला झाली. ही कोणती कला झाली? ही मुद्रण कला झाली. आता ही मुद्रण आणि या मुद्रण कलेपासून तयार केलेली नाणी हा तुमच्या व्यवहारांचा भाग आहे. चलन कुठं वापरतात? कॉइन्स कुठं वापरतात? पैसा कुठं वापरतात? ट्रान्झॅक्शन्स मध्ये, व्यवहारांमध्ये. म्हणजे तुम्हाला त्या काळातल्या आर्थिक व्यवहारांचं स्वरूप कळण्यासाठी तुम्हाला या कॉइन्सचा आधार घेता येतो किंवा घेतला जातो इतिहासकारांकडून, इतिहासाचा अभ्यास करत असताना. मग या कॉइन्स वरून काय दिसतं? मी झूम करून तुम्हाला तुमच्या समोर मांडतो, तुम्ही मला सांगा काय दिसतं तुम्हाला या कॉइन्स पासून? की या काळात, ज्या काळातली ही जी काही नाणी तुम्हाला दिसत आहेत, त्यावेळेला ते राज्य, ते साम्राज्य हे कशा प्रकारचं होतं? काय वाटतं तुम्हाला? बोला. काय वाटतं तुम्हाला या नाण्यांकडे पाहून की ते साम्राज्य कसं होतं? ते भरभराटीला आलेलं साम्राज्य होतं? ते गरीब साम्राज्य होतं? ते अस्ताला चाललेलं साम्राज्य होतं? ते कलेला वाव देणारं साम्राज्य होतं? की आणखी कसं होतं? फक्त एका कॉइन मधून तुम्हाला काय निष्पन्न होतंय? व्हॉट यू ऑब्झर्व? भरभराटीला आलेले साम्राज्य, कला निर्मिती करणारे. व्हेरी गुड. आणखी प्रयत्न करा. एक डिस्क्लेमर देतो तुम्हाला, ही जी चर्चा आहे ही अघळ चर्चा नाही. ही चर्चा, आणि आजपासून या पहिल्या लेक्चर पासून आपण जी चर्चा करणार आहोत त्याच्या आधारे पण तुम्ही राज्यसेवेच्या येणाऱ्या मेन्सची उत्तरं पण लिहू शकतात, ऑप्शनल ऑब्जेक्टिव्हची पण उत्तरं टिक करू शकतात. इतकं फक्त साध्या स्टेट बोर्डवरचं तुमचं हे डिस्कशन, तुमचं आमचं हे शिकणं असणार आहे. त्याच्यामुळे अजिबात लाईटली घ्यायचं नाही की अरे हे काय आहे, हे विचारलं जातं का. तर डोक्यात तशी किंतु परंतु ठेवू नका. काहीतरी भूतकाळाचा आधार घेतल्याशिवाय तुमच्या समोर ही भूमिका मी मांडत नाहीये. इट इज इम्पॉर्टंट, नॉट ओनली द इम्पॉर्टंट, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. वी जस्ट स्टार्ट फ्रॉम द कव्हर पेज. कव्हर पेज मधूनही तुम्हाला कसं बघायचं आहे त्याच्याकडे हा दृष्टिकोन आज मिळणार आहे किंवा मिळतो आहे. आणि आयोगाने काही भूतकाळात प्रश्न विचारले आहेत का याचं पण तुम्हाला दाखले देतो. चला, इतर मंडळी काही सांगू शकतात? कॉइन वरून तुम्हाला काय वाटलं? जे काय वाटलं ते सांगा. ओके. नाण्यांवर त्या काळातील प्राणी व राजांची चित्रे होते व ते प्राणी काल्पनिक व खरेखुरे पण असायचे. ठीक आहे, काही हरकत नाही. व्हेरी गुड. नाईस ऑब्झर्वेशन. छान. प्रांजली, पूजा.
येस, येत असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. दॅट्स नॉट अ बिग डील. नो. ओके, ठीक आहे. बघा, पहिल्यांदा तुम्ही बघताना तुम्ही काय पाहिलं हे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. कोणाला काही कळत नाहीये कसं मांडावं. कोणी जे मांडलं त्याला जे दिसलं त्यांनी तसं मांडलं, त्यांनी तसं व्यक्त केलं. ठीक आहे. आता तुम्हाला जे दिसतंय ते मला दिसलंच पाहिजे असं नाही. कारण की प्रत्येकाची दृष्टी जरी असली, तुम्हाला डोळे आहे, मला डोळे आहे, तिसऱ्याला डोळे आहे, जो ज्याला ज्याला आपण बघायला सांगू त्याला दृष्टी आहे, डोळे आहे. दृष्टी सारखी आहे म्हणजे दिसतं आहे, पण दिसणं म्हणजेच दृष्टिकोन असं कधीच नसतं. प्रत्येकाला दृष्टी जरी आहे तरी प्रत्येकाचा दृष्टिकोन हा भिन्न आहे. म्हणून लेखी परीक्षेमध्ये प्रत्येक जण पुस्तक वाचणार आहे. एकच पुस्तक बऱ्यापैकी कॉमन लोक रेफर करणार आहे. पण ते पुस्तक जरी कॉमन रेफर केलेलं असलं तरी प्रत्येक त्या पुस्तकातून घेतलेलं जे ज्ञान आहे ते वेगवेगळ्या पद्धतीतून मांडणार आहे लेखी परीक्षेमध्ये. आणि ज्याचं लिखाण हे मुद्द्याला धरून प्रश्नाला धरून असेल त्याला गुण मिळतील. हा साधा सोपा विषय तुम्हाला या ठिकाणी निष्पन्न होताना दिसतो. मला ज्या वेळेला ही कॉइन दिसते त्यावेळेला पहिल्यांदा मी ही कॉइन कोणत्या धातूची बनवलेली आहे याचा विचार करत असताना मला हे लक्षात येतं, ही दोन्ही कॉइन्स जी आहेत ती कदाचित सोन्याची दिसत आहेत. पहिल्या ऑब्झर्वेशन, सोन्याची नाणी जर ही असतील तर त्या काळामध्ये साम्राज्य, हे राज्य, ज्या राज्याची साम्राज्याची ही नाणी असतील त्याची किती भरभराट होती हे आपल्याला पहिल्या निष्कर्षापर्यंत घेऊन जाण्यास मदत करतं. कारण की सोनं प्रिशियस मेटल जे आहे, मौलिक धातू जो आहे, त्याची जर त्या धातूची, मौलिक धातूची, सोन्यासारख्या धातूची जर त्या ठिकाणी नाणी असतील तर निश्चित आपल्याला या ठिकाणी ते साम्राज्य भरभराटीचं होतं, सुबत्तेचं होतं, आर्थिक प्रगतीचं होतं, हे निदर्शनास आणून देतो. नंबर 2, त्या कालखंडामध्ये कलेला पण चालना होती हे निदर्शनास येतं. कारण की ते चित्रित जे केलेलं आहे त्याच्यामधून ती कला कुसर आपल्याला निदर्शनास येतं. त्यावेळेला कलेला प्राधान्य दिलं जात होतं हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं. तिसरं ऑब्झर्वेशन आपल्याला या ठिकाणी कळतं की महिलेंना पण या कालखंडामध्ये सन्मान होता. इतका सन्मान होता की त्या महिलेचं प्रतीक तुम्हाला त्या नाण्यांवर कोरलेलं, उजव्या बाजूचे जे नाणं आहे त्याच्यामध्ये कोरलेलं तुम्हाला दिसतं. आता हीच तर तुमचं इतिहासाच्या अभ्यासाची महत्वाची वैशिष्ट्य आहे, गुणवैशिष्ट्य तुम्ही त्याला म्हणू शकता. नुसतं नाण्यावरून ते कालखंडामध्ये स्त्रियांना महत्व होतं की दुय्यम दर्जा होता की स्त्री पुरुष समानता होती, तर या ठिकाणी स्त्री पुरुष समानता दिसते. कारण की पुरुषाचं पण चिन्ह आहे कॉइन साइडवर आणि महिलेचं पण चिन्ह आहे. सोन्याचं नाणं आहे, सुबत्ता आहे, कला आहे. आणि ते विकसित राष्ट्र होतं किंवा साम्राज्य होतं हे त्याच्या त्या नाण्याच्या आकारावरूनही स्पष्ट होतं. बघा किती सुबीक, अगदी गोलाकार आहे त्या नाण्याचा आकार. असं तुटकं, चित्रविचित्र आकाराचं असं हे नाणं नाही. कोरीव, वैशिष्ट्यपूर्ण, सारख्या आकाराचं नाणं असणं म्हणजे त्या ठिकाणी ते राष्ट्र प्रगतीला होतं आणि प्रगतीच्या एका ठराविक उंचीवर पोहोचलेलं होतं असं त्या ठिकाणी निदर्शनास येतं. आता याच ठिकाणी जर एखादं नाणं आबडधोबड आकाराचं असतं तर त्या ठिकाणी असं निदर्शनास आपण काढू शकलो असतो, असा निष्कर्ष काढू शकलो असतो इतिहासाचे अभ्यासक म्हणून, की त्या ठिकाणी काही परिस्थिती खराब होती आणि खराब असल्याचं प्रतीक ते त्या नाण्यांवरून दिसतं. कारण की त्यांनी ती नाणी आहे ती आबडधोबड आकाराची वापरलेली होती. बघा, एक नाणं डोळ्यासमोर असणार तुम्हाला काय काय देऊन गेलं हे निदर्शनास आलेलं आहे.
आणि हे आपण सर्व कशातून अभ्यासतो आहोत? आपण हे सर्व फक्त आणि फक्त चिन्हांच्या आकारे किंवा चित्राच्या आकारे अभ्यासतो आहोत. आता मला सांगा पटकन कमेंटमध्ये, किती जणांनी या पहिल्या पृष्ठभागावर म्हणजे कव्हर पेजवर थोडा विचार करण्याचा प्रयत्न केला होता? की तुम्ही हाच केला की नाही केला हा आपला मुद्दा नाहीये, पण तुम्ही डायरेक्ट वाचायला सुरुवात केली की चित्रावर थोडे थांबले, तुम्ही विचार केला प्रत्येक चित्रावर? केला होता का? केला असेल तर येस म्हणा, नसेल तर म्हणा, नो म्हणा, क्विकली. ओके, अंजली केला होता. आता जी सांगितलं त्यानुसार केलेला होता का? आणि करत असताना अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवलेला होता का? अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक शब्दाचा कनेक्ट या प्रत्येक चित्राशी केला होता का अंजली? ओके, गुड. प्रश्न असा होता की अभ्यासक्रम बघून प्रत्येक शब्दाचा कनेक्ट केला होता का? ओके. युट्यूब वरचं लेक्चर केलं होतं. ठीक आहे. आता पहिल्यांदा एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेला अभ्यास करत आहात त्यावेळेला आता तुम्हाला संदर्भ वापरण्याची आवश्यकता नाही किंवा तुम्ही ते वापरू नका असा प्रामाणिक सल्ला मला तुम्हाला द्यायचा आहे. का? कारण की जर तुम्ही प्राथमिक पातळीवरच जर रेफर वापरायला लागले किंवा दुसऱ्याचं म्हणणं वापरायला लागले तर तुमचा मेंदूचा विकास कधी होईल किंवा तुमच्या विचारांचा विकास कधी होईल? तुम्हाला हे पुढच्या टप्प्यात रेफरन्सेस वापरायचे आहे. तुम्ही जर बेसिक मध्येच इतरांची मदत तुम्हाला लागायला लागली किंवा तुम्ही त्या पहिल्या पातळीवर जर वाचन केलं नाही स्वतः सेल्फ डिपेंडंट, तर मग तुम्हाला स्वतःचा विचार करण्याची पद्धत कशी विकसित होईल? आताच तुम्ही दुसऱ्याचं बोट पकडत आहात. ठीक आहे. ओके. आता मी जे सांगितलं त्याच्या नोट्स काढून झाल्यात का तुमच्या? पटकन सांगा. आता मी जे सांगितलं ते तुम्ही रनिंग नोट्स मध्ये नोट डाऊन केलं का? सर्वांनी सांगा. केलं असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. मग तयार करा पटकन. मी आता पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये तुम्हाला पुन्हा रिपीट करतो, ते तुम्ही लिहायला सुरुवात करा. आर यू रेडी? तयार आहात लिहिण्यासाठी? आर यू रेडी? यस और नो? राईट, चलो. अभ्यासक्रमातील सुरुवात करायची लिहायला. अभ्यासक्रमातील सामान्य अध्ययन 1, अभ्यासक्रमातील सामान्य अध्ययन 1 यामधील पहिला मुद्दा, अभ्यासक्रमातील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 मधील पहिला मुद्दा, यातील प्राचीन यातील प्राचीन कलेची रूपे यातील प्राचीन कलेची रूपे
साहित्य, प्राचीन कलेची रूपे, साहित्य व स्थापत्यकला याचे प्रत्यक्ष प्रतिबिंब, याचे प्रत्यक्ष प्रतिबिंब इयत्ता 6वीच्या मुखपृष्ठावर पाहायला मिळतात. इयत्ता 6वीच्या मुखपृष्ठावर पाहायला मिळतात. फुल स्टॉप. त्यामधील पहिलं त्यामधील पहिले किंवा पहिलं म्हणा, त्यामधील पहिले मातीच्या भांड्याचे चित्र, त्यातील पहिल्या मातीच्या भांड्याचे चित्र हे दोन कलांना हे दोन कलांना प्रतिबिंबित करते किंवा दर्शवते. दोन कलांना प्रतिबिंबित करते किंवा दर्शवते. डॅश क्रमांक 1 मातीकाम ऑब्लिक मातीकला. मातीकाम ऑब्लिक मातीकला. नंबर 2 त्याच्याच पुढे मातीच्या ऑब्लिक धातूच्या भांड्यांवरील कोरीव काम. मातीच्या ऑब्लिक धातूच्या भांड्यांवरील कोरीव काम. कंसात लिहा नक्षीकाम, कंस पूर्ण. फुल स्टॉप. खालच्या ओळीवर लिहा, फक्त एक ओळीचा गॅप सोडून लिहा. डाव्या बाजूला असणारे चित्र, डाव्या बाजूला असणारे चित्र ज्यामध्ये दुभते जनावर किंवा दुभते प्राणी आणि विशिष्ट प्रकारची लिपी, दुभते प्राणी आणि विशिष्ट प्रकारची लिपी दाखवली गेली आहे. त्यावरून असे निदर्शनास येते की नंबर 1 त्या काळी लेखनशैली कॉमा लेखनकला, लेखनशैली कॉमा लेखनकला लेखनशैली ऑब्लिक लेखनकला कॉमा लिखाणासाठी आवश्यक असणारी लिपी, विशिष्ट लिपी, लिखाणासाठी आवश्यक असणारी विशिष्ट लिपी अस्तित्वात होती. फुल स्टॉप. त्याच्याच पुढे कंटिन्यू करा. सोबतच दर्शवले गेलेले दुभते जनावर किंवा प्राणी लिहिलं सर्वांनी इथपर्यंत?
त्याच्या पुढे लिहा, हे असे निदर्शनास आणून देते की त्या काळात पशुपालन केले जात असे. म्हणजेच पशुपालन केले जात असे म्हणजेच संबंधित काळात मनुष्याने म्हणजे संबंधित काळात मनुष्याने प्राणी हाताळायला सुरुवात केलेली असेल. पुस्तक लिहून झालेलं आहे सर्वांचं. पटकन कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. लास्ट लाईन एकदा सो ठीक आहे. संबंधित काळात पशुपालन केले जात असे म्हणजेच माणसाने प्राणी हाताळण्यास सुरुवात केलेली असेल. ठीक आहे. आता बघा, हे झूमचं जे लेक्चर असतं ते 45 मिनिटाचंच असतं. तुम्हाला लागलीच मी गुगल मीटची लिंक टाकतो. याच्यावर स्क्रीन चांगल्या पद्धतीने शेअर होते म्हणून मी त्या ठिकाणी पटकन घेतलं होतं. लवकर ते टेक्निकल अडचण हीच होती की गुगलचं झूमचं मला अजून लायसन मिळालेलं नाहीये. मी अप्लाय केलेलं आहे. ठीक आहे. आता पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुमच्याशी लगेच झूमची लिंक शेअर करतो आपल्या ऍप्लिकेशनवर. सॉरी, झूमची म्हणतो, गुगल मीटची, आणि त्यावर आपण लगेच जॉईन होऊया. कोणाला काही अडचण? गुगल मीटवर आपण पुढची मीटिंग कंटिन्यू करूया. गुगल मीटला काही अडचण नसते. गुगल मीट मला मिळालेलं आहे अप्रूव्ह. पूजा म्हणतायत नाहीये त्यांना काही अडचण. ओके.